गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 21 वर्षीय तरुणाकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर जवळील महारळ गावातील देशमुख चाळीमध्ये रोहित सुनील मोरे उर्फ पान पाटील हा राहतो। उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई बाबू जाधव यांना खबर मिळाली होती की सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सेंचुरी ग्राउंड जवळ येणार असल्याची खबर मिळाली होती। माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक काजरी, पोलीस अंमलदार मंगेश जाधव, शेखर भावेकर, रितेश वंजारी, संजय शेरमाळे, प्रसाद तोंडलीकर, बाबू जाधव यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। अंगझडती घेतली असता आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि 32 HP M25 असे कोरलेले एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलाय। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 25,500 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या प्रकरणी पोलीस शिपाई बाबूलाल दिनकर जाधव यांच्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।